तुम्हालाही जर पैसे मिळवायचे असतील तर गुगल ऍडसनला तुम्हाला प्रत्येकाला जोडावेच लागेल. गुगल ऍडसन बद्दल तुम्हाला जर काहीच माहिती नसेल तर तुमची सर्व मेहनत जी आहे ती पूर्णपणे वाया जाणार आहे. खरं तर गुगल ऍडसन हे असे माध्यम आहे जे तुम्ही युट्यूब वरून पैसे मिळवणार आहात ते तुमच्या बँक अकाउंट पर्यंत घेऊन जाऊ शकते. तुम्ही जर ही प्रोसेस पूर्ण नाही समजून घेतला तर तुमचं सर्व जी काही मेहनत आहे ती पूर्णपणे वाया जाणार आहे. आफ्टर मॉनिटायझेशन म्हणजे तुमचं युट्यूब चॅनेल सुरू झाल्यानंतर मॉनिटाईज झाल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते महत्वपूर्ण पॉइंट आहेत ते सर्व आपण इथे पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. आणि म्हणूनच मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या पहिल्यापासून गुगल ऍडसन मध्ये वापरल्या जातात आणि त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर चॅनेलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब सुद्धा करा. एकदा का तुमचं चॅनेल मॉनिटाईज झालं की तुम्ही अर्निंग तुमची सुरू होते, तर आपल्याला त्याच्यासाठी काही प्रोसेस आहे ती कम्प्लीट करावी लागते. तर आपल्याला मॉनिटाईज झाल्यानंतर काहीच माहिती नसतं की आपण काय केलं पाहिजे, आपण पूर्णपणे घाबरून जातो. तर घाबरू नका, स्टेप बाय स्टेप आपल्याला ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या फॉलो करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरला आपले जे पैसे येणार आहेत ते आपल्या अकाउंटला जमा व्हायला मदत होते. चॅनेल मॉनिटाईज होणं म्हणजे काय, तर तुमचे 1000 सबस्क्रायबर आणि 4000 हॉवर वॉच टाइम जो आहे तो कम्प्लीट झाला. हा क्रायटेरिया कम्प्लीट झाला की आपलं चॅनेल जे आहे ते मॉनिटाईज होतं. त्याच्यासाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर आपल्याला जे YPP म्हणजेच युट्यूब पार्टनर प्रोग्राम मध्ये आपल्याला सामील करून घेतलं जातं. म्हणजेच आपण अर्निंग करायला इलिजिबल होतो. मग आफ्टर मॉनिटायझेशन आपल्याला काय करणं गरजेचं आहे, तर त्याच्यामध्ये 5 गोष्टी गरजेच्या आहेत. त्यात सगळ्यात अगोदर आता बदल झालेला आहे. सगळ्यात अगोदर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करायला लागत होतं, पण आता सगळ्यात अगोदर टॅक्स इन्फॉर्मेशन जी आहे ती US टॅक्स इन्फॉर्मेशन आहे ती भरणं आपल्याला गरजेचं असतं. ज्या वेळेला आपला रेव्हेन्यू 0 असतो त्यावेळेला आपल्याला टॅक्स इन्फॉर्मेशन जी आहे ती भरावी लागते. त्याच्यानंतर आपले $10 कम्प्लीट झाल्यानंतर म्हणजे $10 ज्या वेळेला आपले पूर्ण होतात त्यावेळेला आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशनचा मेल येतो गुगल ऍडसनला. तर तुमचं गुगल ऍडसन तुम्ही ओपन केलेलं असेल तर गुगल ऍडसनला गेल्यानंतर रेड कलर मध्ये तिथे नोटिफिकेशन दिसतं. त्याच्यानंतर मग आपल्याला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं लागतं. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केल्यानंतर मग आपल्याला ऍड्रेस पिन येतो. तो आपल्याला ऍड्रेस जो पिन येतो तो व्हेरीफाय करावा लागतो. त्याच्यानंतरला मग आपल्याला आपली जी बँक डिटेल्स आहेत ते बँक डिटेल्स भरावे लागतात. आणि त्याच्यानंतर आफ्टर आपलं जे युट्यूबचं पेमेंट आहे ते आपल्या अकाउंटला जमा होतं. पण त्याच्यासाठी $100 आपल्या अकाउंटला जमा व्हावे लागतात. त्याच्यानंतर मग आपलं जे पेमेंट आहे ते आपल्या बँकमध्ये येतं. आपण US टॅक्स इन्फॉर्मेशन ज्या वेळेला भरतो त्यावेळेला आपल्याला आपल्या आधार कार्ड इथं आता वापरलं जात नाही. आधार कार्डचा वापर कुठेही केला जात नाही. इथे आपल्याला पॅन कार्ड द्यावं लागतं. त्याच्यानंतर पॅन कार्डचा फक्त नंबर द्यावा लागतो टॅक्स इन्फॉर्मेशन भरताना. त्याच्यानंतर मग आपल्याला ज्या वेळेला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं जातं त्यावेळेला आपल्याला एक तर वोटर आयडी लागतं किंवा पॅन कार्ड असेल तर, किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा लास्ट पासपोर्ट, ह्या 4 मधले एक आपल्याला कुठलंही इथे द्यावं लागतं. त्याच्यानंतर मग आपलं ऍड्रेस व्हेरिफिकेशन वगैरे झाल्यानंतर मग आपला पिन जो आहे तो आल्यानंतर व्हेरीफाय केला जातो. आणि ती प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर मग आपल्याला पुढचं जे आहे ते बँक डिटेल्स जे आहेत आपण भरू शकतोय. आपण अगोदर पण भरू शकतो, पण शक्यतो स्टेप बाय स्टेप. तो सगळ्यात अगोदर टॅक्स इन्फॉर्मेशन भरा. ते भरल्यानंतर त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन तुम्हाला मेल येईल किंवा नोटिफिकेशन येतं. त्याच्यानंतर मग आपल्याला आपले ऍड्रेस व्हेरिफिकेशन करावा लागतो. आणि त्याच्यानंतर मग आपले बँक डिटेल्स भरावे लागतात. बँक डिटेल्स भरून झाल्यानंतर मग आपल्याला आपलं जे पेमेंट आहे ते जमा व्हायला मदत होते. तर आपल्याला
मॉनिटायझेशन नंतरला ह्या ज्या 5 गोष्टी आहेत त्या आपण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतरच आपण जो काही पैसा मिळवणार आहे तो आपल्याला भेटणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि छोटीशी रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब खरं केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं पुन्हा नवीन नवीन व्हिडिओ बनवायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नव्या माहितीशी. धन्यवाद.